नाशिकमधील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र हे सर्व आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे असून वस्तुस्थिती वेगळीच असल्याचा खुलासा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टनं केलाय. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले व पुरुषोत्तम कडलक यांनी या प्रकरणावर अधिकृत माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार हरियाणा येथील एक भाविक नशेच्या अवस्थेत मंदिर परिसरात वावरत होता. हा भाविक केवळ स्वतःशीच नव्हे तर मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांशी देखील धक्काबुक्की करत होता. इतकेच नव्हे तर त्याने दर्शन रांगेत बसून राहिल्याने इतर भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला आणि दर्शन व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण झाला. दर्शन रांगेतील गर्दी आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मंदिर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. सुरक्षा रक्षकांनी केवळ शिस्त राखण्यासाठी आणि रांग सुरळीत करण्यासाठी संबंधित व्यक्तीला बाजूला केले. विनाकारण मारहाण झाल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून त्या वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे ट्रस्टने स्पष्टपणे नमूद केले आहे. देवस्थान प्रशासनाने सर्व भाविकांना विनंती केली आहे की सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची खातरजमा करूनच प्रतिक्रिया द्यावी. मंदिर परिसरातील शिस्त, भाविकांची सुरक्षा आणि दर्शन व्यवस्था विना व्यत्यय पार पाडणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे प्रशासनानं म्हटले आहे. कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे. त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला. दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराच्या तिथे परत बसवलं. तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही. उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही, परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली. त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं. त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पोलिसांनाही बोलवलं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं. ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले. मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता. मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला. अशा प्रकारचा कालची घटना घडलेली आहे.